नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातम्यात देणार आहोत. सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात. मुंबई महानगर प्रदेशाची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुंबई कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पाहणी केली. वॉर रूमच्या माध्यमातून शेड्यूल प्रमाणे चाललंय की नाही, शेड्यूलच्या मागे आहेत तर का मागे आहेत, त्यात काय अडचणी आहेत, त्या अडचणी आम्ही दूर करतो. त्या ठिकाणी शेड्यूल जे आहे त्याप्रमाणे ते काम झालं पाहिजे याकरता त्यांना यंत्रणा वाढवायला लावतो. असं सातत्याने प्रति दिवशी असं मॉनिटरिंग चाललेलं आहे. नरिमन पॉइंट ते भाईंदर, ठाणे आणि भविष्यात विरार व वाढवण बंदरापर्यंत जोडल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे वर्सोवा ते दहिसर दरम्यानचा 120 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांवरती येणार आहे. सुमारे 26.32 किलोमीटर मुख्य लांबीच्या या प्रकल्पामध्ये दुहेरी उन्नत रस्ते, 2 केबल स्टेड पूल आणि जुळ्या भुयारी बोगद्यांचा समावेश असून यामुळे कार्बन उत्सर्जनात 48% घट होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य ग्रामीण पेयजल धोरण संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. वीज देयकांच्या थकबाकीमुळे राज्यातील कोणतीही पाणी पुरवठा योजना बंद पडू नये यासाठी सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना टप्प्याटप्प्यानं सौर ऊर्जेवरती आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यानुसार एकूण 22,185 योजनांसाठी सौर यंत्रणा उभारण्याचे प्रस्तावित असून देखभाल दुरुस्तीसाठी तालुका स्तरावर विशेष युनिट्स स्थापन केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीमध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026च्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील कृषी क्षेत्रात 81% अधिक महिलांचा सहभाग आहे. त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता आणि हक्क मिळवून देण्यासाठी हे विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सादर केलं जाईल. आषाढी वारीच्या पूर्वतयारी आणि नियोजनासंदर्भात उपनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळा विश्वस्त, लोकप्रतिनिधी आणि पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लाखो वारकऱ्यांच्या सुविधेसाठी वारी मार्गावरील पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुक्काम स्थळांची दुरुस्ती, मेडिकल किट, आरोग्य मनुष्यबळ आणि एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकं सज्ज ठेवण्याच्या सूचना देऊन प्रशासनानं समन्वयानं काम करावं असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत 250 एकर क्षेत्रावरती जागतिक दर्जाची नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन, क्लिफलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यामध्ये महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आलाय. मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम देशातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी परिवर्तनकारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हील इन इंडिया या संकल्पनेवर आधारित या भव्य प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होणार असून 10,000 पेक्षा अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील अत्यंत यशस्वी ठरलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाला जाहीर झालेला मानाचा स्कॉच पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्वीकारला. महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची देशभरातील 280 प्रकल्पांमधून विशेष निवड करण्यात आली होती. या माध्यमातून शासकीय योजनांचे लाभ 5 कोटींपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून शेवटच्या माणसाचं जीवन सुखकर करण्यात आल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिराच्या नवीन सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा, त्यासोबतच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. या शंकर मंदिर परिसर विकास आणि हेरिटेजवाडी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गती व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केलं. या अंतर्गत 150 कुटुंबांचा आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गावात पुनर्वसन, स्वतंत्र वाहतूक मार्ग आणि ज्येष्ठांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली जात असून या सोहळ्याला आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.